नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी सराव प्रश्न मित्र का या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा जे की प्रश्न 80 आणि मित्रांनो बघा 80 प्रश्नासाठी बघा 80 गुण असा बघा मित्रांनो जे की आपल्या या पेपरचा फॉर्मॅट मित्रांनो असणार आहे, लक्षात ठेवून घ्या. बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपली ही बघा आज जी काही बघा सराव प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो बघा 100% परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे प्रश्न आपण मित्रांनो जे की बघा या ठिकाणी आजच्या या बघा प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणून एकही प्रश्न मित्रांनो तुम्ही मिस करू नका. प्रत्येक प्रश्न वही पेन घ्या आणि मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या. ओके. बघा प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर मित्रांनो बघा यापैकी चारपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ छत्रपती संभाजीनगर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 बघा महसूल विभाग आहेत, लक्षात ठेवून घ्या. ओके, 6. पुढचा, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत किंवा कोणाला आहेत? तर मित्रांनो बघा ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार जे की बघा क्रमांक ग्रामसेवक मित्रांनो यांना आहेत. ओके मित्रांनो बघा ग्रामसेवक हा बघा जे की ग्रामपंचायतीचा मित्रांनो सचिव असतो, लक्षात ठेवून घ्या. ओके, तर बघा अध्यक्ष कोण असतो? तर अध्यक्ष असतो सरपंच. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बघा मित्रांनो खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो बघा महात्मा गांधी हे खालीलपैकी बघा जे की कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर बघा जे की क्रमांक बेळगाव मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे मित्रांनो, कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर कोणत्या तारखेला मित्रांनो महिलांवर होणाऱ्या हिंसावर मित्रांनो जे की हिंसाचार निर्मूलन दिन बघा साजरा केला जातो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक 25 नोव्हेंबर. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, भारतामध्ये IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये IPLची सुरुवात कधी झाली? तर बघा जे की क्रमांक 2008. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा या ठिकाणी हे बघा संपूर्ण प्रश्नसंच अत्यंत IMP आहेत, म्हणून लिहून घ्या आणि लिहून घेऊन मित्रांनो बघा पाठांतर मात्र हे संपूर्ण प्रश्नसंच नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघा करून घ्या मित्रांनो. बघा कारण या ठिकाणी बघा तुम्हाला पोलीस पाटील बघा मित्रांनो या एक्झामला जास्त काही बघा अवघड प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारले जात नाहीत. म्हणून बघा मित्रांनो जास्त काही अवघड बघा जास्त वगैरे काही अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही. फक्त योग्य मित्रांनो बघा जे की तुम्हाला मार्गदर्शन आमच्याकडून या ठिकाणी बघा मिळणार आहे. त्या मार्गदर्शनाखाली जर मित्रांनो बघा जे आम्ही तुम्हाला सांगत आहे ते जर समजा तुम्ही ठिकाणी जर करत असाल तर मित्रांनो मी 100% गॅरंटी देतो बघा तुमचं ठिकाणी मित्रांनो जे की या ठिकाणी रिझल्ट येऊन जाईल. ओके, पुढे बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासंबंधी किंवा कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बुद्धिबळ बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा थोडंसं जे काही मित्रांनो बघा खेळ व खेळाडू आहेत मित्रांनो बघा यावर निर्माण होणाऱ्या बघा मित्रांनो प्रश्नावर थोडंसं जास्त प्रमाणात जोर द्या मित्रांनो. बघा कारण पोलीस पाटील भरतीमध्ये मित्रांनो खेळ व खेळाडू यावर मित्रांनो जवळपास जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो बघा जे की मित्रांनो विचारण्यात येत आहेत. म्हणून थोडंसं बघा मित्रांनो याच्यावर थोडंसं एक जास्त प्रमाणात भर द्या. ओके, बघा लक्षात ठेवू घ्या. पेनल्टी कॉर्नर बघा मित्रांनो ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पेनल्टी कॉर्नर ही जी बघा संज्ञा आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा जी की क्रमांक हॉकी. ओके, लक्षात ठेवून घ्या. रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे किंवा या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा जी की क्रमांक जिनिव्हा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक
20 मार्च आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? तर मित्रांनो बघा, नोबेल पुरस्काराच्या वितरणाचा दिवस आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो 10 डिसेंबरला मित्रांनो बघा जे की नोबेल हा पुरस्कार वितरण केला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे मित्रांनो बघा, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा बघा मित्रांनो जो पेपर आहे तो पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 या नंबरवर या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. लगेच तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो जर तुम्ही हा आपला महाठोकळा जर समजा खरेदी केला तर मित्रांनो बघा 100% तुमचं बघा मित्रांनो ठिकाणी रिझल्ट जे की फक्त आपल्या मित्रांनो महाठोकळाच्या मार्फत येणार आहे. म्हणून वेळ लावू नका, वेळ वाया जाऊ देऊ नका. वेळ मित्रांनो बघा जी ठिकाणी टाईम इज मनी मित्रांनो बघा, वेळ हा पैसा आहे सध्याचा विचार करता. म्हणून जास्त वेळ लावू नका. फक्त 150 रुपये मित्रांनो एकदम कमी किंमत या ठिकाणी बघा आम्ही लावलेली आहे. म्हणून मित्रांनो बघा, जर तुम्हाला कमी वेळेत जर ठिकाणी बघा कमी वेळेत जास्त अभ्यास जर करायचा असेल तर आपला महाठोकळा बघा तुम्हाला मित्रांनो एक उत्तम बघा जे की तुमच्यासाठी या ठिकाणी साधन ठरणार आहे. म्हणून लगेच 150 रुपये बघा नंबरच्या मित्रांनो जे की फोनपे नंबर आहे हा आपला, या नंबरवर पाठवा आणि लगेच स्क्रीनशॉट मित्रांनो बघा व्हॉट्सअपला टाकून द्या. मित्रांनो बघा स्क्रीनशॉट टाकल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या जे की व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देऊ. ओके, पुढचा प्रश्न. पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर मित्रांनो बघा, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक 4 मिनिटे मित्रांनो बघा इतका कालावधी लागतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर मित्रांनो बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब प्रतिरोध. ओके, लक्षात असू द्या. पुढे पृथ्वीकडून मित्रांनो बघा, पृथ्वीकडून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? तर मित्रांनो बघा, जर आपण सूर्याकडून जर पृथ्वीकडे आल्या तर बघा सूर्यमालेतील पहिला ग्रह आपल्याला लागते बुध. परंतु विचारलंय काय, तर पृथ्वीकडून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? तर बघा आता सांगतो, हा जर सूर्य असला तर पहिलं लागतो बुध, नंतर लागतो शुक्र आणि नंतर लागतो पृथ्वी. म्हणजे आता मित्रांनो बघा, इथून जर पृथ्वीकडून आपल्याला इकडे जायचं असेल तर पहिलं कोणता लागणार? तर बघा जे की शुक्र ग्रह मित्रांनो बघा जे की ठिकाणी लागणार आहे. जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे बुरुंडी बघा या देशाची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो बघा, बुरुंडी या देशाची जे की राजधानी मित्रांनो क्रमांक ड गीतेगा ही आहे. ओके, लक्षात घ्या. जीतेगा नाही बघा, गीतेगा. पुढे बघा, थायलंड देशाचे चलन कोणते आहे? तर मित्रांनो थायलंड बघा या देशाचे चलन बघा जे की क्रमांक भट या स्वरूपाचं आहे. ओके, लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मित्रांनो बघा, लखनौ हे जे बघा शहर आहे हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब गोमती या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. यासोबत मित्रांनो बघा, यमुना नदीकाठी बघा जे की आग्रा व दिल्ली बघा मित्रांनो, आग्रा व नवी दिल्ली हे बघा 2 शहरे मित्रांनो जी की वसलेली आहे, तर लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, बिग ॲपल. तर मित्रांनो बघा, बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? तर बघा, बिग ॲपल हे टोपण नाव मित्रांनो जे की बघा क्रमांक न्यूयॉर्क या शहराचं असणार आहे. मित्रांनो बघा जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून होते तर असे समजल्यास वर्षातील 12व्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते? तर मित्रांनो बघा, जर समजा मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून झाली, ओके, तर लक्षात घ्या फक्त, तर वर्षातील 12व्या बघा जरी सुरुवात इथून झाली तर 12वा मित्रांनो बघा महिन्याचं शेवटचं अक्षर कोणतं? तर ते म्हणजे कोणतं असणार आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड न. कारण मित्रांनो बघा, पहिला शब्द बघा, पहिला महिना कोणता आहे? तर ते आहे चैत्र. ओके, मग या ठिकाणी भाद्रपदापासून जरी सुरुवात झाली तर 12वा महिन्याचं बघा शेवटचं अक्षर म्हणलंय, तर 12वा महिना आहे बघा फाल्गुन. ओके, तर 12वा महिना आहे फाल्गुन आणि मित्रांनो बघा फाल्गुनचं शेवटचं अक्षर न आहे. ओके, तर लक्षात ठेवा बघा जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा, महिने सांगतो, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष,
पौष, माघ आणि फाल्गुन बघा मित्रांनो ही इत्यादी बघा जी की आपले मित्रांनो मराठीची 12 महिने आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? बघा जी की क्रमांक कोलकाता हे आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर मित्रांनो बघा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही हा प्रश्न बघा शेवटचा आहे. या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि समजा आपला व्हिडिओ ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या, महाठोकळा बाय करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.